गोंधळ गोंधळ वड ऐवजी या चित्रपटाचा फक्त एका शब्दात रिव्ह्यू करायला जाऊ तर मी मास्टरपीस हा वर्ड यूज करेल. बॅकग्राऊंड म्युझिक वाव, क्लासिक, फॅन्टॅस्टिक. सगळ्यात पहिले बॅकग्राऊंड म्युझिकविषयी बोललो मी. नो वर्ड्स यार, खूपच सुंदर म्युझिक आहे. अँड बाय द वे स्टोरी आउटस्टँडिंग. ट्रेलर आलेला, त्या टीजर जेव्हा आलेला तेव्हा आपण या चित्रपटाविषयी डिस्कस केलेला. ट्रेलर तेव्हा मी पाहिलेला, पण रिव्ह्यू नाही करू शकलो. त्यासाठी तेव्हा पण मी सॉरी म्हटलेलं ॲक्च्युली. पण या चित्रपटाचा जो टॉपिक आहे, ट्रेलरमध्ये बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली कळत नाही असं वाटलेलं तेव्हा, म्हणजे थोडंफार कमीत कमी. पण बाकी चित्रपट जर डीप तुम्ही बघाल तर यार तुम्हाला खूप आवडेल हा चित्रपट. सगळ्यात मेन मला जर काही या चित्रपटाचं आवडलं तर म्युझिक आणि स्टोरी टेलिंग. डायरेक्शन तर सुंदर आहे, नो डाऊट. सर्वांनी काम जबरदस्त केलं आहे. मला फक्त कौतुकास्पद हे वाटलं की डायरेक्शन आणि रायटिंग या चित्रपटाची ॲक्च्युली सुंदर वाटतं. प्राऊड वाटतो की ज्या पद्धतीनं मराठी फिल्म इंडस्ट्री एकाहून एक डिफरंट टॉपिक्सवर आता चित्रपट बनवते. आणि नुसती डिफरंट टॉपिकवर जर तुम्ही एक्सपेरिमेंट करताय तर गोष्ट वेगळी आहे, पण सक्सेसफुली तुम्ही बनवतात. या चित्रपटाविषयी मित्रांनो मी एवढंच सांगेल की हा थिएटरमध्ये बघा. कारण काय आहे, तुम्ही जर हा सपोर्ट केला तरच हे लोक असे चित्रपट पुन्हा बनवू शकतील असं मला पर्टिक्युलरली वाटतं. स्टोरी टेलिंग मस्त आहे. बॅकग्राऊंड म्युझिक वाव, खतरनाक आहे. ॲक्टिंग आउटस्टँडिंग आहे. आणि डायरेक्शन लाजवाब. ओव्हरऑल बोलायला गेलं मित्रांनो तर मी 5मधून या चित्रपटाला 4 रेटिंग्स देईल. अँड डोंट मिस इट इन थिएटर्स यार. सिनेमागृहातच बघा, चित्रपटगृहामध्ये. नो वर्ड्स की म्हणजे मी एवढंच सांगेल की डोंट कॉम्प्रोमाइज. ओ टी टी नाही यार. झूम आणि गोंधळवाल म्हणजे जे सीन्स आहेत ना यार, खूप जबरदस्त आहे यार. म्हणजे पूर्ण जर तुम्ही कांतारा वगैरे टाईपच्या चित्रपटांना सपोर्ट करताना ॲक्च्युली बघा यार. माझं तरी हेच म्हणणं आहे थिएटर्समध्ये.